सन 2022 मध्ये झालेल्या शासकीय चित्रकला परीक्षेचा निकाल कसा पाहायचा ते आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या एपिसोडमध्ये एक नवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळणार आहे. शासकीय चित्रकला परीक्षेचा निकाल येत्या 16 जानेवारी 2023 रोजी लागणार आहे. तो निकाल कसा पाहायचा, निकाल पत्रक, निकाल डाउनलोड कसे करायचे, प्रमाणपत्र डाउनलोड कसं करायचं, हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी शीतल कुमार गोरे, आर्ट मास्टर गोरे या चॅनलवर आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. याआधी निकालाची तारीख त्यावर मी एक व्हिडिओ तयार केला होता आणि आजचा जो व्हिडिओ आहे तर एलिमेंटरीचा निकाल कसा डाउनलोड करायचा, तो कधी लागणार आहे, इंटरमिजिएटचा निकाल कधी लागणार आहे आणि तो डाउनलोड कसा करायचा, प्रमाणपत्र डाउनलोड कसे करायचे, त्याचा कालावधी किती असणार आहे, या सगळ्या बाबी आपण सविस्तरपणे या परिपत्रकामध्ये पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर नव्यानंच हा व्हिडिओ पाहत असाल तर यूट्यूबवरील आर्ट मास्टर गोरे हे चॅनल सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनला ऑल करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअरही करा. विद्यार्थी मित्रांनो, परिपत्रक जे आहे 13/1/2023 रोजी निघालेलं आहे. कला संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत हे परिपत्रक निघालेलं आहे. आता परिपत्रकाचा मुख्य विषय जो आहे तो शासकीय रेखाकला म्हणजेच एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा 2022 चा निकाल जाहीर करण्याबाबत. हा निकाल तुम्हाला ज्या साईट आहेत दोन पहा, www.doa.maharashtra.government.in या साईटवर पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर https://dge.domh.in या संकेतस्थळावर देखील हा निकाल तुम्हाला पाहायला मिळणार आहे. या संकेतस्थळावर कला संचालनालय महाराष्ट्र राज्य हे निकाल प्रसिद्ध करणार आहेत. त्याचबरोबर प्रमाणपत्र व दुय्यम निकाल पत्रक डाउनलोड करणे, निकालाची पडताळणी करणे, ऑनलाईन नाव नोंदणी करताना विद्यार्थ्यांच्या नावामध्ये ज्या चुका झाल्या, त्रुटी झाल्या, त्या त्रुटी असल्यास नावातील त्रुटी दुरुस्त करिता ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा तपशील जो आहे तो खाली दिलेला आहे, तो आपण पाहू. यामध्ये पहिला जो पॉइंट आहे, निकालाची दिनांक. इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेची निकालाची दिनांक आहे 16/1/2023 आणि दुपारी 3 वाजता निकाल जाहीर होणार आहे. ही एक बाब आपण लक्षात घ्यायची. त्यानंतर एलिमेंटरीचा निकाल त्या दिवशी जाहीर होणार नाही, तर तो 19 तारखेला म्हणजेच 19 जानेवारी 2023 दुपारी 3 वाजता तो जाहीर होईल. त्यानंतर दुसरा पॉईंट, प्रमाणपत्र व दुय्यम निकाल पत्रक डाउनलोड करणे संदर्भात. त्यातला पहिला पॉईंट आहे, सहभागी शाळेंना लॉग इन वरून 2 वेळा डाउनलोड करता येईल. तुमचं प्रमाणपत्र आणि दुय्यम निकाल पत्रक जे आहे, ज्या शाळा त्यांच्या लॉग इन वरून त्या केंद्रामध्ये सहभागी झालेल्या आहेत ड्रॉइंगच्या परीक्षेसाठी, त्यांना हे प्रमाणपत्र, हे निकाल 2 वेळा डाउनलोड करता येऊ शकतात. तिसऱ्या वेळेस ते डाउनलोड करता येणार नाही. त्यातला दुसरा पॉईंट, केंद्रांना 3 वेळा डाउनलोड करता येते आणि हाच निकाल जो केंद्र आहे म्हणजे जेथे या ड्रॉइंगच्या एक्झाम झाल्यात त्यांना ते 3 वेळेस डाउनलोड करण्याची मुभा आहे, सवलत आहे. प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठीची तारीख दिलेली आहे, अंतिम तारीख, लास्ट मुदत ती आहे 31/1/2023 अशी राहील. म्हणजेच या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत आपण हे प्रमाणपत्र डाउनलोड करू शकतो. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे, निकाल पडताळणी. ऑनलाईन पद्धतीने केंद्र प्रमुखांच्या लॉग इन वरून अर्ज करता येईल. तुम्हाला जे केंद्र संचालक आहेत, प्रमुख आहेत, त्यांच्या लॉग इन वरूनच अर्ज करायचा आहे. दिनांक 31/1/2023 पर्यंत प्रत्येकी ₹60 प्रमाणे पडताळणी शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरून तुम्हाला तुमचा निकालाची पडताळणी तुम्ही करू शकता. चौथा पॉईंट आहे, प्रमाणपत्र दुरुस्ती. ऑनलाईन पद्धतीने केंद्र प्रमुखाच्या लॉग इन वरूनच अर्ज करता येईल. दिनांक 31/1/2023 पर्यंत तुम्हाला अर्ज करता येईल. प्रमाणपत्र दुरुस्तीकरिता प्रति विद्यार्थी ₹100 प्रमाणे दुरुस्ती शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरून ही प्रमाणपत्र दुरुस्ती तुम्हाला करता येईल. आता खाली सूचना आहेत पहा. आपल्या केंद्रावरील सहभागी शाळेचे तसेच खाजगी विद्यार्थ्याचे निकाल दिनांक 16/1/2023
2023 व 19/1/2023 रोजी दुपारी 3 वाजता ऑनलाईन पद्धतीने प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे तसेच प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने मिळणार असल्याबाबतची माहिती सहभागी शाळांना सर्वसंमतीने कळवलेली आहे. आता याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी सांगितलेली आहे, विहित कालावधीमध्ये प्रमाणपत्र व दुय्यम निकालपत्रक डाउनलोड करून निकालपत्रानुसार प्रमाणपत्र बरोबर असल्याची खातरजमा केंद्र प्रमुखांनी करूनच संबंधितास वितरित करण्यात यावे. डाउनलोड केलेली प्रमाणपत्रे जतन करून ठेवावीत व संबंधितांना मागणीनुसार उपलब्ध करून द्यावी. त्यानंतर केंद्र प्रमुखांसाठी काही सूचना आहेत. केंद्र प्रमुखांनी प्रमाणपत्र डाउनलोड न केल्यास व प्रमाणपत्र दुरुस्ती न झाल्यास सर्वस्वी जबाबदारी केंद्र प्रमुखाची राहील. तसेच दिलेल्या कालावधीत येणाऱ्या प्रकरणांचा विचार न करता दप्तरी दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी. विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये काही कला शिक्षक असतील, पालक असतील, यामध्ये एक महत्त्वाची बाब आपण एक लक्षात घ्यायची आहे. तुम्हाला स्वतः वैयक्तिक या साईटवर जाऊन निकाल पाहता येणार नाही, तर तुम्ही ज्या शाळेमधून तुमचा फॉर्म भरला आहे त्या शाळेच्या लॉग इन वरून तुम्हाला हा निकाल पाहता येईल. त्यासाठी तुम्ही तुमच्या ड्रॉइंग टीचर्सशी संपर्क करा, ज्या शाळेतून तुम्ही फॉर्म भरलेत त्यांच्याशी संपर्क करा. अशा प्रकारे 16 तारखेला आपला इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेचा निकाल दुपारी 3 वाजता जाहीर होतोय आणि 19/1/2023 रोजी दुपारी 3 वाजता एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड परीक्षेचा निकाल जाहीर होतोय. धन्यवाद.